पेंब्रा सारडा महाविद्यालयात 11वीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयातर्फे करण्यात आले। विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन खास म्युझिक थेरपीनेही विद्यार्थ्यांचे स्वागत केले। पेंब्रा सारडा महाविद्यालयात 11वीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयातर्फे करण्यात आले। विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पे देऊन स्वागताबरोबरच खास म्युझिक थेरपीनेही विद्यार्थ्यांचे स्वागत झाले। हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस, महाविद्यालयाच्या प्राचार्या अमरजा रेखी, उपप्राचार्य सुजाता काळे, उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिंदे यांच्यासह शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता। पेंब्रा सारडा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग उच्च शिक्षित आहे। सर्व प्राध्यापक मंडळी आपल्याकडील ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यास कायम तत्पर असतात। महाविद्यालयात सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा या विद्यार्थ्यांसाठीच आहे, असे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी सांगितले। हे सारडा कॉलेज आपलं कॉलेज आपल्या सर्वांचं, कारण आता तुम्ही ऑलरेडी त्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे। तर या सारडा कॉलेजमध्ये इथे उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक ज्यांचा आपल्याशी परिचय झालेला आहे, काहींचा अजून होणार आहे, या सर्व प्राध्यापक मंडळींना आपण जर योग्य थोडक्यात म्हणजे तुम्ही जर पिरियड्स अटेंड केले तर हे सर्व प्राध्यापक त्यांचं ज्ञान तुम्हाला द्यायला अतिशय इच्छुक आहे। सगळे वेल क्वालिफाईड आहेत, अनेक डॉक्टर्स आहेत आपल्या महाविद्यालयामध्ये, आणि ही सगळी प्राध्यापक मंडळी ही आपल्याकरता कुठलेही कष्ट घ्यायला तयार आहेत। मग ती कुठली विंग असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो किंवा सायन्स असो, आपल्याकडे उत्तम लॅबोरेटरीज आहेत। सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तिथे छान प्रयोग करावेत। कोणाला सायंटिस्ट व्हायची इच्छा असेल, कोणाला डॉक्टर व्हायची इच्छा असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, त्या सगळ्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण होतील अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत। त्या सर्व सुविधांचा आपण लाभ घ्या, कॉलेज एन्जॉय करा। कॉलेजमध्ये काही खूप अतिशय स्ट्रिक्ट असंच वातावरण असेल असं नाही, आपण छान एन्जॉय करा, भरपूर अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि कॉलेजचं नाव मोठं करा। तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांचं स्वागत करतो। तुम्ही नव्हता कोणी, पण आम्ही होतो। याच्यातले मोडक सर असतील, काही लोक असतील। चायना वॉरपेक्षा चायना ॲग्रेशन झालं होतं। ॲग्रेशन म्हणजे आता राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1 लाख स्क्वेअर मीटर आपली जागा हडपली त्यांनी, म्हणजे आपल्याला धोक्यात ठेवून 1 लाख सैनिक पाठवले आपल्या ह्याच्यात आणि आपले 10-20 हजार सैनिकांना मारलं त्यांनी। तो चायना ॲग्रेशन, आता ॲग्रेशन इज कमिंग बाय द इंडस्ट्री अँड ट्रेड, सो वी हॅव टू बी अलर्ट फॉर दॅट। आणि मी का सांगितलं राऊत साहेबांना का त्यांना की विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यापासून जी शिकवणूक होते आणि आपण आपले मित्र, आपले पालक, आपले वेगवेगळे जे आपण ग्रुप्स असतात, आता व्हॉट्सअपमध्ये तुमचे ग्रुप आहे, फेसबुकमध्ये, त्यांना सांगा। आणि हा फार ज्वलंत प्रश्न आहे, कारण ह्याच पैशाने पाकिस्तानमध्ये तो पैसा जातो आणि पाकिस्तानमधून परत आपले सैनिक मारले जातात, अतिरेक्याने शिक्षण दिलं जातं। तर अशा ह्यासाठी मी पण आपल्याला विनंती करतो, आपण कॉलेजमध्ये आला, आपल्याला इथे कसं एकदम फ्री अँड फेअर वातावरण आहे, इथं लव्ह एज्युकेशन आहे, शिक्षणाशी आपण प्रेम करा। आपल्यावर आमचे जे प्राध्यापक आहे, प्राचार्य आहे, सगळे आपल्यावर प्रेम करतील आणि काही अडीअडचणी आहे तर मॅनेजमेंट आहे। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सारडा महाविद्यालय प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते। माझ्या महाविद्यालयात आजपासून 11वीचं वर्ग सुरू झाले आणि आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या 11वीचा आज आम्ही स्वागत समारोह ठेवलं होतं आणि त्यात आम्ही आमच्या महाविद्यालयाची सगळी माहिती आमच्या नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे। आमच्या इथं आर्ट्स, कॉमर्स, सायन्ससाठी फक्त अभ्यासच आम्ही घेत नाही किंवा ज्ञानच देत नाही, तर त्याचबरोबर आम्ही अनेक असे ॲक्टिव्हिटीज आहे जे आम्ही त्यांना देत असतो। त्यात स्पर्धा परीक्षा असेल, त्यात MPSCची तयारी असेल, त्यात म्युझिक असेल, नृत्य असेल, एकांकिका असेल,
अशा सगळ्या प्रकारच्या विविध क्षेत्रातली माहिती आम्ही त्यांना देतो, त्यांना ज्ञान देतो, जेणेकरून ते फक्त अभ्यासातच नाही तर खेळामध्ये पण पुढं जातील. कारण आमचं सारडा महाविद्यालय म्हटलं तर अनेक अभिनेता, अनेक खेळाडू इथं तयार झालेले जे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहे. मला अभिमान वाटतं की ह्या महाविद्यालयात 11वीसाठी या सगळ्या विद्यार्थ्यांना जे ॲडमिशन मिळाले ते खरंच खूपच त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि ते चांगलं कार्य करतील, चांगला अभ्यास करतील, चांगलं खेळतील आणि आमच्या पदाधिकारी हे सगळे आमच्या पाठीमागे आहे आणि माझे प्राध्यापकगण, माझे नॉन टीचिंगचा स्टाफ सगळे माझ्याबरोबर आहे आणि आम्ही सगळे मिळून एकच काम करणार आहे की आज ज्या महाविद्यालयात आलेले 11वी आर्ट्स कॉमर्स सायन्सचे विद्यार्थी आहे त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवायचं काम आम्ही नक्की करणार आहे. यावेळी विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. प्रतिनिधी मोहसिन सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.